नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज सकाळपासून तुम्ही सर्व टेलिग्राम ग्रुपवरती एक न्यूजपेपरची जाहिरात पाहत असाल, ज्यामध्ये जे थोडक्यात अनुकंपा पदभरती संदर्भाची एक सर्वात मोठी मेगा भरती जाहिरात येणार आहे, अशा संदर्भाची तुम्ही न्यूज जी आहे सकाळपासून पाहिलेली असाल। तर बरेच विद्यार्थी जे आहे या पदभरती संदर्भात आपल्याला टेलिग्राम ग्रुप व यूट्यूबच्या कमेंट बॉक्सद्वारे थोडक्यामध्ये प्रश्न विचारत होते की नेमकं ही पदभरती काय आहे किंवा यामध्ये कोणती पदे भरली जातात किंवा याचा लाभ कोणाला घेता येणार असेल, असे विविध सारे प्रश्न होते। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची आपण उत्तरे मिळवून घेणार आहोत व त्यासोबतच अनुकंपा भरती म्हणजे काय असतं आणि यामध्ये कोणाला याचा लाभ घेता येणार असेल आणि जी भरली जाणारी पदांची संख्या जी आहे 10,000 पदे, तर यामध्ये कोण पात्र असेल आणि कोणाला अर्ज करता येणारा असेल। तर या सर्व प्रश्नांची आपण या व्हिडिओमध्ये आपण माहिती अतिशय सोप्या भाषेमध्ये घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तत्पूर्वी जे विद्यार्थी डीएमआर ची तयारी करत आहेत तर मित्रांनो, डीएमआर चे ऍडमिट कार्ड ऑलरेडी आलेले आहेत। सकाळपासून त्याची लिंक देखील ऍक्टिव्हेट झालेली आहे व बरेच विद्यार्थी ऍडमिट कार्ड डाउनलोड देखील करत आहेत। जर तुम्ही डीएमआर ची तयारी करत असाल तर मित्रांनो, लगेचच्या लगेच हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या आणि ज्यांना कोणालाही क्रॅश कोर्स या शेवटच्या दिवसांमध्ये परिपूर्ण करायचा आहे, ज्यांनी जॉईन केला नसेल त्यांनी लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक आहे, तिथून मित्रांनो आपला क्रॅश कोर्स कंप्लीट करून घ्या। अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि सध्याला डिस्काउंट ऑफर मध्ये देखील आपण सुरू ठेवलेलं आहे। तर आपण वळूया आपल्या मेन विषयाकडे, अनुकंपा पदभरती 2025 कडे। तर अनुकंपा पदभरती म्हणजे काय, तर सुरुवातीला तुम्हाला अनुकंपा म्हणजे काय आहे ते माहिती असणं अतिशय आवश्यक आहे, त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली समोरली संपूर्ण बाबी कळतील। तर आपण सुरुवातीला जाणून घेऊ की अनुकंपा म्हणजे काय। तर आपण अनुकंपाची जी ऑफिशियल डेफिनेशन आहे, जी की तुम्हाला मी आता संपूर्ण सविस्तर सांगणार आहे। तर अनुकंपा म्हणजे काय, तर अनुकंपा तत्वावर जी नियुक्ती होतात त्याला अनुकंपा असं म्हटलं जातं। तर अनुकंपा म्हणजे काय, तर अनुकंपा नियुक्ती म्हणजे वारसा हक्क नाही। तर अनुकंपा नियुक्ती म्हणजे काय, तर वारसा हक्क नाही। तर अनुकंपा तत्वावर नियुक्ती म्हणजे गट क आणि ड श्रेणीतील राज्य शासकीय कर्मचारी सेवेत असताना दिवंगत झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीत त्याच्या कुटुंबियांना सहाय्य होऊन आर्थिक मदत मिळावी यासाठी अशा कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील पात्र व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घेणे। म्हणजेच काय की समजा एखादा कर्मचारी, शासकीय कर्मचारी जो की गट क किंवा गट ड च्या संवर्गावर, गट क किंवा गट ड च्या जे पद असतात त्या पदावर रुजू आहे, समजा तो रुजू असते वेळेस शासकीय कर्मचारी सेवेत असते वेळेस जर समजा दिवंगत झाल्यास म्हणजे तो मृत्यू पावल्यास, तर मृत्यू पावल्यास जे आहे त्याच्या कुटुंबावर ओढणाऱ्या आर्थिक आपत्ती, जे काही त्याच्या कुटुंबावर आता आर्थिक आपत्ती येईल किंवा त्याच्या कुटुंबियांना सहाय्य म्हणून जी आर्थिक मदत मिळावी यासाठी जे आहे थोडक्यामध्ये अशा कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील पात्र व्यक्तीला जे आहे शासकीय नोकरीत सामावून घेतलं जातं। म्हणजेच काय, तर समजा की एखादा एक्स माणूस आहे जो की शासकीय सेवेत असतावेळी मृत्यू झाला आणि वाय हा त्याचा मुलगा किंवा मुलगी आहे किंवा पत्नी आहे, तर त्या एक्सच्या जाग्यावर या वायला जे आहे ते रुजू केलं जातं विदाऊट एनी एक्झामच्या वगैरे, म्हणजेच की त्या जागेवर डायरेक्टली याला घेतलं जात असतं। याला जे आहे थोडक्यामध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती असं जे आहे ते म्हटलं जातं। आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट एक आहे यामध्ये की अनुकंपा तत्वावरचे जे पदभरत्या असतात किंवा ज्या भरत्या करून घेतल्या जातात ते फक्त गट क आणि गट ड संवर्गाकरताच असतात, इतर कोणत्याही संवर्गामधली व्यक्ती त्यामध्ये म्हणजेच की गट अ किंवा ब मध्ये जे आहे अशा प्रकारे तत्वावर भरती होत नाही, फक्त गट क आणि ड च्या संवर्गावर त्या प्रकारची पदभरती होत असते। तर समोर काय म्हटलेलं आहे की यासाठी शासकीय कर्मचाऱ्याच्या मृत्यू दिनांकापासून एका वर्षात जे की अर्ज करणे आवश्यक आहे। जसं की शासकीय व्यक्ती जो दिवंगत झाल्यापासून एका वर्षाच्या आतमध्ये त्या पदासाठी अर्ज करणं आवश्यक आहे। तसेच अर्जदाराचे वय 40 वर्षापेक्षा जास्त नसावे। तर अर्जदाराचं वय जे आहे 40 वर्षापेक्षा जास्त नसावे। आणि अ ब जे काही गट अ आणि ब श्रेणीतील अधिकाऱ्यांसाठी अनुकंपा तत्वावर नियुक्ती लागू होत नाही। जसं की मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की फक्त गट क आणि ड संवर्गासाठीच हा तत्व लागू आहे, गट अ आणि ब या श्रेणीतील अधिकाऱ्यांसाठी हा संवर्ग लागू होत नाही। तथापि दिनांक 17/7/2007 च्या शासन निर्णयानुसार गट अ ब क ड श्रेणीतील शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी नक्षलवादी, आतंकवादी, दरोडेखोर, सामाजिक विघातक हल्ल्यात किंवा कारवाईत मृत्यू पावल्यास त्याचे वारसदार अनुकंपा तत्व नियुक्तीस पात्र
ठरतात. तर या संपूर्ण कारणामुळे जर तो दिवंगत झाले असतील तर या नंतर जो जो त्याच्या पदावर येणार असतो, जे की त्याच्या समजा वारस असू शकतो किंवा त्यांची पत्नी असू शकते किंवा मुलगी असू शकते, हे त्या पदावर जाऊ शकतात या तत्वानुसार. समोर म्हटलं आहे दिनांक 1/3/2004च्या शासन निर्णयानुसार प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदाच्या 10% पदे अनुकंपा नियुक्तीने भरली जातात. प्रत्येक वर्षात रिक्त झालेल्या व रिक्त होणाऱ्या संभाव्य पदाच्या एकत्रित गणना करून त्याच्या 10% इतकी पदे अनुकंपा नियुक्तीने भरली जातात. म्हणजे की जेवढे काही आपले सरळ सेवा पदभरती होत असतात त्यामधली 10% जी राखीव जागा असतात ते ह्या अनुकंपा तत्वावर भरल्या जातात, 10% भरल्या जातात. तर याहून तुम्हाला एक स्पष्टीकरण मिळालं असेल की अनुकंप तत्व म्हणजे काय आणि त्यावर कोणाचा हक्क असतो. तर तुमचे जर समजा तुमच्या फॅमिलीमधला किंवा तुमच्या मेंबर्स कोणी शासकीय सेवक होते आणि त्यांचं जर समजा त्यावेळेस मृत्यू पावला असेल तर तुम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी जे आहे त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. तर इतर कोणीही त्या या प्रकारच्या संवर्गामध्ये मोडत नाही, इतर कोणालाही फ्रेशर्सला वगैरे अर्ज करता येत नाहीत, हे तुम्ही स्पष्टपणे तुम्हाला आता कळालेलं असेल. ज्यांचं कोणतं शासकीय सेवेत स्थळ मृत्यू पावला असेल त्यांना त्या ठिकाणी अर्ज करता येतात. तर आता जी आपली न्यूज आहे ती आपण वळूया आता न्यूज कट. तर न्यूज मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की अनुकंपाच्या 10,000 जागा भरणार, राज्याच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी मोठी भरती. तर राज्याच्या इतिहासात प्रथमच आहे जे की होत आहे. तर मुंबई न्यूज आहे 4 तारखेची. तर राज्य सरकारच्या भरती प्रक्रियेत दुर्लक्षित असलेल्या अनुकंपा तत्वावरील भरतीचा अनुशेष येत्या 15 सप्टेंबर पर्यंत भरण्यात येणार आहे. तर 15 सप्टेंबर पर्यंत भरण्यात येणार आहे. राज्यातील विविध विभागामध्ये असलेले सुमारे 10,000 जागांचा अनुकंपा तत्वावरील अनुशेष या मोहिमेमुळे भरला जाणार आहे. तर या मोहिमेमुळे जेवढे काही अनुकंपा तत्वावरील पदभरती आहेत ते आता कम्प्लिटली केल्या जाणारे आहेत. म्हणजेच की जे अपूर्ण होते ते संपूर्ण पूर्ण केलं जाणार आहे. त्यामध्ये तब्बल जागा 10,000 जागा आहेत. तर कायदेशीर आणि किचकट सरकारी नियमामधील अडकलेली अनुकंपा भरती प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाने केवळ एका सुटसुटीत आदेशात आणून बसवली आहे. कित्येक वर्ष रखडलेली 9,658 अनुकंपाच्या नियुक्ती येत्या 15 सप्टेंबर पर्यंत करण्याचे विभागाने आदेशच काढले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी अनुकंपाची जी पदभरती आहे राज्याच्या इतिहासात प्रथमच होणार आहे. त्याचबरोबर नुकत्याच लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून झालेल्या 7,000 लिपिकची सुद्धा भरती प्रक्रिया 15 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढलेलं आहे. तर ते आयोगाचे वेगळा झालं, पण आपल्याला अनुकंप तत्वावर जी पदभरती आहे तीच मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. या भरतीमध्ये पंचायत राज, जिल्हा परिषद, महानगरपालिका, ग्रामीण विकास आणि शहरी विकास संस्था विविध विभागांचा समावेश आहे. या भरतीच्या संदर्भातील गट क आणि गट ड वर्गाच्या अनुकंपाच्या फाईल मंजुरीसाठी मुख्य सचिवापर्यंत येत असल्याने वर्षानुवर्ष या नियुक्त्या रखडल्या जातात. आता हे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय आणि नियुक्ती अधिकाऱ्याला देण्यात आले आहेत. तसेच 2 वर्षात अर्ज करण्याचा कालावधी 5 वर्षापर्यंतचा करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. जसं की मी तुम्हाला जो नियम सांगितला आहे बेसिक नियम, त्यामध्ये 1 वर्षाची मुभा होती, परंतु आता तो 5 वर्षापर्यंत करण्यात आलेला आहे. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमावल्यानंतर सरकारी नोकरीकडे आशेने पाहणाऱ्यांची प्रतीक्षा या निर्णयामुळे संपणार आहे. जसं की मी तुम्हाला नियम सांगितलेला आहे जो आताच थोड्या वेळापूर्वी, तोच नियम या ठिकाणी लागू असणार आहे. म्हणजेच काय, तर गट क आणि गट ड च्याच फक्त पदांसाठी ही अनुकंपा पदभरती होत असते, नियुक्ती तत्वावर होत असते आणि यामधले जागा ज्या आहेत फक्त त्यांनाच मिळवता येईल ज्यांची की शासकीय कर्मचारी मधल्या कुटुंबातील व्यक्ती करता गेलेला असेल, त्याला याचा लाभ घेता येणारा असेल. तर प्रमुख मुद्द्यामध्ये काय सांगितलं आहे की ड वर्गासाठी अट शिथिल. अलीकडच्या काळात ड वर्गाच्या जागा बाह्य संस्थामार्फत कंत्राटी पदभरतीने भरल्या जात असत, त्यामुळे ड वर्गाची प्रतीक्षा यादी लांबतच होती. अखेरीस नवीन आदेशानुसार गट क साठी सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदांच्या 20%, गट ड साठी 2 वर्षासाठी 20% मर्यादेची अट शिथिल करण्यात आली असून रद्द करण्यात आलेली पदे पुनराजीवित करून त्या जाग्यावर नियुक्ती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. तर गट क साठी 20% आणि गट ड साठी 2 वर्षासाठी 20% असं जे थोडक्यात नियम आहे. तर सरकारने नवीन प्रशासकीय सुधारणांची चौकट तयार करण्यासाठी तामिळनाडू, ओडिसा, बिहार आणि गुजरात मधील लागू केलेल्या प्रशासकीय सुधारणांचा देखील अभ्यास केलेला आहे. म्हणजेच की या राज्याचा जो नियम आहे त्याचा अभ्यास करून महाराष्ट्र राज्यामध्ये
जो की नियम हा बनवण्यात आलेला आहे. तर याच्यामुळे एक तर फायदा होणार आहे विद्यार्थ्यांना, की ज्यांच्या कुटुंबातील शासकीय कर्मचारी दगावले आहेत त्यांना जे आहे डायरेक्टली त्या ठिकाणी त्याचा लाभ जो आहे तो घेता येणारा आहे. तर अशी आहे ही अनुकंपा तत्वावरील भरती. त्यामुळे फ्रेशर्सना थोडे या ठिकाणी अडचणी येणाऱ्या आहेत, परंतु जे काही ज्यांचा हक्क आतापर्यंत ज्यांना पदावर मिळवण्यासाठी खूप सारे वेळ लागलेला होता, आता त्यांना जे आहे डायरेक्टली तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे. त्यांच्या जागाही पाहून घ्या, 10,000 जागा आहेत, त्यामुळे याचा तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो. जर या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही डाऊट किंवा शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपण पुढल्या व्हिडिओमध्ये त्याचं संपूर्ण काही आपण क्लॅरिफिकेशन करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. आणि ज्यांना कोणालाही DMRचे किंवा KDMCचे पदभरतीचे क्रॅश कोर्स हवे असतील तर आपली ॲप लगेचच्या लगेच डाउनलोड करून घ्या. ॲपमध्ये आपण संपूर्ण काही इंटिग्रेट केलेलं आहे आणि तुम्ही चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माझ्यासोबत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.